आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महादेव गेमिंग ॲपची जाहिरात करणं बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींना चांगलंच महागात पडणार आहे, कारण जाहिरातीच्या बदल्यात या सेलिब्रिटींना हवालामार्फत मोठ्या प्रमाणात रकमा दिल्या गेल्या असा ईडीला संशय आहे। त्यामुळेच ईडीनं अभिनेता रणबीर कपूरला नोटीस बजावले। शुक्रवारी 6 ऑक्टोबरला ईडीच्या रायपूरमधल्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले आहेत। तसंच रणबीर कपूरनं ईडीकडे 2 आठवड्यांची वेळ मागितली आहे। खरं तर या गेमिंग ॲपसाठी बॉलिवूडमधील आणखीन काही बड्या तारेतारकांना त्यांनीही जाहिरात केली आहे, त्यामुळे सेलिब्रिटी आता ईडीच्या रडारवर आले आहेत। महादेव गेमिंग ॲप प्रकरणात चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं। दरम्यान या प्रकरणात कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला सुद्धा समन्स बजावलं गेलंय, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे महादेव गेमिंग ॲप याची जाहिरात अनेक सेलिब्रिटींनी केली होती आणि यातल्या 2 आणखीन दिग्गजांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। गेमिंग ॲपच्या धंद्यातून कोट्यावधीची कमाई या सेलिब्रिटींनी केली आणि रोख स्वरूपात मोठ्या रकमा हवालाच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आल्या असं कळतं। ॲपचं मुख्यालय हे युनायटेड अरब अमिरातीत आहे। यासह श्रीलंका, नेपाळ आणि दुबई याही ठिकाणी याची मुख्यालय आहेत। ऑनलाईन गेमिंगच्या धंद्यातून दररोज सुमारे 200 कोटी रुपयांचा नफा मिळवला जातो असंही कळतं। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय हे प्रकरण सविस्तर सांग। महादेव गेमिंग ॲप हे जे प्रकरण आहे की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकरणाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे समोर येत आहेत आणि हे खुलासे धक्कादायक येत आहेत। म्हणजे ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाई कशा प्रकारे या ऑनलाईन गेमिंग ॲपच्या विळख्यामध्ये सापडलेली आहे हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला समजतं। पण नेमकं त्याची तयारी कशी झाली, ते तयार कसं झालं, तर त्याची सुरुवातच आपल्या भारतात झाली की भिलाईमधला सौरभ चंद्राकार नावाचा हा युवक आणि या युवकाने कोरोना काळामध्ये ऑफलाईन सट्टा चालवला। यानंतर दुबईमध्ये गेला, दुबईमध्ये भारतातनंच ट्रेनिंग घेऊन दुबईमध्ये गेल्यानंतर ऑनलाईन गेमिंग ॲप सुरू केलं, महादेव गेमिंग ॲप, आणि या माध्यमातून ऑनलाईन सट्टा सुरू केला। खरं तर बघितलं तर UAE मधनं खरं तर हे ॲप ऑपरेट करायला सुरुवात केलं होतं, पण या ॲपची पाळंमुळं किंवा त्याचे जे कंट्रोल रूम्स त्यांनी नेपाळ, श्रीलंका, त्याचबरोबर दुबई, UAE या ठिकाणी सुरू केले आणि पाहता पाहता कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू झाले। म्हणजे की किती विळखात या ॲपच्या ऑनलाईन सट्टा ॲपमध्ये तरुणाई सापडली आहे। जवळपास 200 कोटी दररोजचं उत्पन्न या ॲपच्या माध्यमातून होत होतं आणि त्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना त्यांनी याकरता खूप मोठमोठ्या रकमा आणि आता या सगळ्या सेलिब्रिटींना नोटिसा बजावण्यात आल्यात। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। उपमुख्यमंत्री अजित पवार 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहेत। खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवार 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं। त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे। विधानसभा निवडणुकीला अद्याप 1 वर्ष बाकी आहे, मात्र आतापासूनच मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। परिणामी याच मुद्द्यावरून राजकारण चांगलं तापणार हे स्पष्ट आहे। राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे। अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत। एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत। देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं, आम्हाला दादांना फक्त 6 महिने मुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री करायचं आहे, कसं पाहता त्यांच्या स्टेटमेंट? छान आहे, तुमच्या तोंडात साखर पडाव। हे सगळं करा, पण जे मूळ भाजपचे कार्यकर्ते गेले 25 वर्ष जे ह्याच लोकांच्या विरुद्ध लढले, लाठेकाठे खाल्ले, जेलमध्ये गेले, आंदोलनं केली, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलले, आता त्यांना बाजूला करून ह्या सगळ्या लोकांना सोबत घेता तुम्ही वॉशिंग मशीन मधून। फडणवीस साहेब म्हटलेले आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबच राहतील आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच पुढच्या निवडणुका संपन्न होतील, हे फडणवीस साहेबच बोललेले आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे
आज 70 लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला ठणकावलं. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. भाजपनं ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना सोबत घेतलं, त्यामुळे भाजपनं आता त्यांच्या पक्षाचं कमळ हे चिन्ह बदलावं आणि वॉशिंग मशीन हे चिन्ह घ्यावं असा सल्ला पवार यांनी भाजपला दिला. बीजेपी ने अपना इलेक्शन सिंबल बदलना चाहिए. बीजेपी ने पूछा क्या बदलना चाहिए, क्या लेना चाहिए, तो लोगों ने कहा कि उन्होंने सिंबल जो उनका है कमल का फूल वो बदलना चाहिए, वहाँ वॉशिंग मशीन लेना चाहिए धुलाई करने के लिए. राष्ट्रवादीतला फुटीचा वाद निवडणूक आयोगाच्या दारी गेलाय. अजित पवार गटानं आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला. शुक्रवारी या वादावर निवडणूक आयोगाच्या समोर पहिली सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या पूर्वी दोन्ही बाजूनं आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवर शुक्रवारी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून रणनीती आखण्यात आलेली आहे. जुलै महिन्यात अजित पवारांनी बंड केलं होतं आणि त्यानंतर फुटीर गटानं बैठक घेत अजित पवारांची पक्षनेता म्हणून निवड केली होती. मात्र आता शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या निवडीवरच आक्षेप घेतला जाणार आहे. अजित पवारांची निवड पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या पक्षाध्यक्षपदी निवडीच्या पत्रावर छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्या सह्या आहेत आणि तोच मुद्दा शरद पवार गटाकडून उपस्थित केला जाणार आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटापेक्षा 9,000 अधिक शपथपत्र निवडणूक आयोगासमोर दाखल केल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटानं दाखल केलेल्या शपथपत्रातल्या काही त्रुटी सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर मांडल्या जाणार आहेत. अजित पवार गटानं दाखल केलेल्या शपथपत्रात 60 सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तसंच अजित पवार गटानं काही मृत व्यक्तींच्या नावे शपथपत्र सादर केली असून त्यावर शरद पवार गट हरकत घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मजे की बात यह है कि चुनाव के लिए नॉमिनेशन फॉर्म जो भरा और जिसमें मेरा नाम दे दिया, वो नॉमिनेशन फॉर्म में जो आज कहते हैं कि वो चुनाव ठीक नहीं था, उनकी खुद की सिग्नेचर है. उन्होंने खुद ये प्रस्ताव दिया था. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची आणि घड्याळ हे पक्षाचं चिन्ह कुणाला मिळणार याचा निवाडा आता निवडणूक आयोग करणार आहे. राष्ट्रवादीतल्या या वादाची शुक्रवारी पहिली सुनावणी होणार आहे. आमच्याकडून केवळ 5,000 9,000 शपथपत्र त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत. मी दाब्याने या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की आमच्याकडून जवळपास 1,30,000च्या आसपास शपथपत्र त्या ठिकाणी दाखल केली गेलेली आहेत. निवडणूक आयोगातल्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतील. सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही बाजूनं युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात सातत्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात. आदित्य ठाकरे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवतात. यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय. घरी राहून तुम्ही बेस्ट सीएम कसे होतात असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसंच घरी राहून काम करण्याची तुम्हाला सवय आहे, मात्र आम्ही थेट फील्डवर उतरून काम करतो असं उत्तरही त्यांनी दिलं. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट कल्याण डोंबिवलीमधून लढण्याचं आव्हान दिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अशी झुंपणार असं दिसतंय. आपण जे आहे आणि इकडे सगळ्यांना आव्हान देत फिरता येते की इकडून उभं राहा, तिकडून उभं राहा, इकडून उभं राहा, तिकडून उभं राहा. त्यांना जाऊ द्या, आव्हान नंतर करा. मी तुम्हाला एक सांगतो, डोंबिवली तुमचा आजूळ आहे बरोबर. त्या ठिकाणी जे आहे ते मी खासदार आहे कल्याण लोकसभेचा.
आज तुम्हाला त्या ठिकाणी मी आव्हान देतो की आपल्या आजूळ जिथे आहे तिकडे येऊन आपण इलेक्शन लढा त्या ठिकाणी, आणि मग बघू किसमें कितना है दम. की मुख्यमंत्र्याला फक्त ऑनलाईन येऊन गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, स्वतःची काळजी घ्या, मी फक्त तुम्हाला ऑनलाईन सल्ले देणार, हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे ते ग्राउंड झिरोवरती उतरून जे आहे हे लोकांचे अश्रू पुसण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं, आणि ते आजचे मुख्यमंत्री या ठिकाणी करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तडजोड सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. या टीकेला आता नितेश राणे यांनी उत्तर दिलंय. जे आपल्या आयुष्यात कधीच खरं बोलले नाहीत ते फडणवीस यांच्यावर टीका करतायत, त्यामुळे हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे, भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, सर्वाधिक जागा असलेला, त्याच्यामुळे मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागतात. सरकारी इस्पितळात मृत्यूचं तांडव सुरू आहे. फडणवीस यांच्या नागपुरातच 25पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू एकाच दिवशी झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारणातला मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. दुर्दैवाने मला म्हणावंसं लागतं. खोटं बोलण्यावरून ज्यांनी आपलं आयुष्य उभं केलं, ते खोटं बोलण्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे, तो आदरणीय फडणवीस साहेबांना खोटारडा म्हणण्याची हिंमत करतो. मी संजय राजाराम राऊतला आज आवाहन करेन की तुझ्यामध्ये हिंमत असेल तर एका खुल्या व्यासपीठावर माझ्याबरोबर ये. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत लंडनच्या दौऱ्यावरून मुंबईत परतले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विदेश दौऱ्याचा खर्च विचारणाऱ्या आदित्य ठाकरे यांना दाओस दौऱ्याचा लेखाजोखा मांडत त्यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दाओस दौऱ्यात मोठा पैसा खर्च केला. सामंत यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण खर्चच वाचून दाखवला. दरम्यान वाघनखांवर सुरू असलेल्या राजकारणावर सुद्धा त्यांनी घणाघाती टीका केली. इतके मुख्यमंत्री झाले पण यांच्या काळात वाघनखं आणण्याचा निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं. यांच्या राहण्यावर, वाहनावर आणि तिकिटावर जो खर्च झालाय तो विमान खर्च 44,63,62 रुपये, वाहन व्यवस्था 67,19,768 रुपये, निवास व्यवस्था 2,40,15,019 रुपये आणि चहापान आणि जेवण खर्च 1,05,50,662 रुपये. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकही आंदोलन केलेलं नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी एकही शब्द काढलेला नाही. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटला अण्णा हजारे यांनी उत्तर दिलंय. हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. मैं अभी वकील का सलाह ले रहा हूँ और अगर वकील बोलते हैं तो अब्रू नुकसान भरपाई का दावा लगाएंगे न्यायालय में, समाज के भले के लिए, मेरे भले के लिए, समाज के भले के लिए दावा लगाना जरूरी है, ऐसा मुझे लगता है. नांदेड आणि संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यूचं प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून सुद्धा त्याची दखल घेण्यात आली आहे. या क्षणाची एक मोठी बातमी. राज्य सरकार आणि मुख्य सचिवांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे. या नोटिसीला 4 आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुद्धा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिले आहेत. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच नानापेठ इथे काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतल्या सराईतांनी दोघांवर शस्त्रानं हल्ला केला. या घटनेनं खळबळ उडाली होती. याच मारहाणीचा CCTV
व्हिडिओ आता समोर आला। या प्रकरणी समर्थ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या टोळीतील 3 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे। मी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती करतो की माझे मित्र जे मयत झालेले आहेत निखिल आखाडे त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा। बंडू आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर आणि त्यांचे कृष्णा आंदेकरचे भाचे स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि त्यांची ती पूर्ण टोळी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई सरकारने करावी ही कळकळून विनंती आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।